हे लाल संविधान हातात घेऊन मिरवणाऱ्या राहुल गांधींचे बरेच फोटो हल्ली फिरत होते. जिकडे तिकडे उंडारताना हे पॉकेट संविधान राहुल गांधी चण्या फुटाण्यासारखं वाटत होते. मुळात जगातील संविधानात सर्वात मोठं संविधान भारताचं आहे. एवढं मोठं संविधान असं खिशात मावू शकतं? कुणीतरी कुतूहल म्हणून उघडल्यावर राहुल बाबाच्या संविधानात हे दिसलं, कोऱ्या पानांचा गठ्ठा. थोडक्यात हे संविधान राहुल बाबांसारखं कोरं करकरीत निघालं, रिकामं. आता कोरं करकरीत रिकामं असणं वाईट नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान अशाच कोऱ्या कागदांवर लिहिलं होतं. पण काँग्रेस कोऱ्या कागदावर काय रचेल याची खात्री नाही. पावला पावलावर देश तोडण्याची भाषा करणारी काँग्रेस, जाती जातीत देशवासियांना विभाजित करणारी काँग्रेस आणि देशातल्या संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे हे म्हणणारी ही काँग्रेसच. The Muslim minority, they must have the first claim on our resources. आणि याच काँग्रेसनं आणीबाणीत अख्खा विरोधी पक्ष तुरुंगात डांबून बाबासाहेबांच्या संविधानात नसलेला धर्मनिरपेक्ष शब्द याच संविधानात घुसडला. ज्या काँग्रेसनं टिकून राहण्यासाठी बाबासाहेबांच्या संविधानाची इतकी विटंबना केली, ती काँग्रेस व तिचा राहुल बाबा अख्खं संविधानच कोरं करून भारतात शरीयत आणण्यापर्यंत जाऊ शकतात. तुम्हाला संविधान हवं आहे की काँग्रेस? विचार करून मत द्या. निर्णय तुमचा, भविष्य तुमचंच.